आपने लाइटर नहीं था ना अपने पास। कशी वाटली सिटी? चलो जियाना गेली आहे झोपी आणि आमच्या इथे चालू होतं तारक मेहता. चला तर आम्ही पोहोचलोय रिव्ह्यू सिटी मॉलमध्ये आणि जियाना झोपलेली आहे. तिची 1 ते 1.5 तास झोप झालेली आहे. आता बघू जर उठली तर ठीक, त्यावेळेस स्ट्रोलरमध्ये घेऊन जावं लागेल. कशी वाटली सिटी? हो सुपर. थोडं ग्रीनरी खूप आहे आणि अंधार अंधार जास्त आहे ते ग्रीनरी पण छान आहे, सिटी खूप छान आहे. जियानाची झोप घेत घेत आम्ही पोहोचलो DB सिटी मॉलमध्ये आणि हे भोपाळचं सगळ्यात मोठं मॉल आहे. दिस इज कम्फर्टेबल. काय आहे? चला तर फायनली आम्ही आलेलो आहे पायरेट्स ऑफ ग्रिल्स. दीपाली हे परत एकदा म्हणेल नॉन व्हेज. नॉन व्हेज म्हटलं मी. एक व्हेज एक नॉन व्हेज याचा हो सकता है. जे ना बघ आता कशी मजा येते छान. चल दीपाली कुठे आलो आहे आपण? तर आम्ही आलोय पायरेट्स ऑफ ग्रिलमध्ये. वाचून घेतलं तिने खाली. ते कालपासून नाव नाही घेते कधी. विसरते मी. आणि थोडंफार बार्बिक्यू नेशन सारखं आहे आणि याचे सगळ्यात चांगले रिव्ह्यूज होते. 4.6 रेटिंग. 2000 लोकांनी रिव्ह्यू दिलेले आहे. त्याच बेसिसवर आम्ही इथे आलो. हां आणि सेम आम्ही नागपूरला ॲब्सोल्यूट बार्बेक्यू केलं होतं. इतका घाणेरडा स्मेल होता. इथे प्रॉपर तंदूरवाला स्मेल आहे. आणि असंच ॲम्बियन्स आणि असंच स्मेल बार्बिक्यू नेशनचा सुद्धा आहे. सो मे बी त्याचा पण टेस्ट. लेट्स सी आम्ही नक्की तुम्हाला रिव्ह्यू देऊ ॲट द एंड ऑफ दिस ब्लॉग. बर्थडे उसका आज. हाँ केक काटोगे. हाँ आज या ना. हाँ बोल तर काढायचं होतं ना. चला तर चिकनची सुरुवात झालेली आहे. काय पाहिजे जीव? चला तर फायनली आलेले आहे आमचे तंदूर म्हणतात नाही ना तंदूर बार्बेक्यू. नाही पण एक वेळ टेस्ट करतो. डे टू यू हॅपी बर्थडे डिअर जियाना. हॅपी बर्थडे टू यू. खाल्ला परत. आपने लाइटर नहीं था ना अपने पास. तर आमचं जेवण आटोपलेलं आहे. पायरेट्स ऑफ ग्रिल. जर तुम्ही भोपाळला आले तर नक्की इथे व्हिजिट करा. अमेझिंग फूड. म्हणजे तुम्ही जे काही बापरे खूप आवाज आहे का. जे काही फूड खाल्लं सगळं अप्रतिम होतं. मस्त आहे ना दीपाली. बार्बिक्यूपेक्षा भारी वाटलं मला. भारी वाटलं आणि अनहायजेनिक नाही, कुठला स्मेल नाही, तर त्यामुळे अजूनच छान वाटलं. चला तर आता टाईम झोनमध्ये आलेलो आहे. बघू आता. जियाना खेळत नाही फक्त बघते. जियाना आता 11 वाजले आहेत. तुझा बर्थडे 1 तासात संपणार आहे. कसं वाटलं? बर्थडे कसं वाटलं जियाना?
खूप छान. तिकडे जाऊन बोलते खूप छान. हा इथे बोल ना, सांग ना कसं वाटलं. सरप्राईज आवडला. आणि किती केक कट केले. खूप केले. आणि आता काय पिणार आहे. चलायचं मग रूम मध्ये की बसायचं इथे. रूम. आम्हाला बोलते की मम्मा आपलं ताज कधी येईल. आम्हाला कळलंच नाही आधी ही काय बोलली. मग नंतर कळलं आपलं ताज डॅडीने विकत घेतलं का जियाना. हो बोलते आपल्या रूम मध्ये जायचं. बरं चल डॅडीला म्हण मग. चल रूम मध्ये जियाना. सांग कुठे आहे रूम. खूप वर आहे. बरं चला लिफ्टने जाऊ. चल तर असं होता जियानाचा बड्डे आणि असं होतं आजचं सेलिब्रेशन. बाबा भरपूर सारे केक तिने कट केले आहात आणि त्यात आमचा पण बड्डे झाल्यासारखा झाला. एवढे विशेष आणि एवढे आता थँक्यूच्या मेसेज माझे शेवटी आज सगळ्यांचे देऊन झालेले आहेत आणि अशा प्रकारे हिचा बड्डे सेलिब्रेट झाला. येस, हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. दोघीजणी बापरे सिरियसली. आणि इथे चालू आहे झुंड मूवी. याची शूटिंग नागपूरला झाली. चला दे ना बाय करून दे बेटा सगळ्यांना आणि थँक्यू म्हणून दे. सगळ्यांना बाय करून दे.